भिवंडी तालुका जुनांदुर्खी ग्राम पंचायत के माजी सरपंच व विद्यमान सदस्य सम्माननीय श्री वसंत जी पाटिल के नेतृत्व में हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका जुनांदुर्खी गांव के शिवाजी नगर में शिव शक्ति मित्र मंडल द्वारा सार्वजनिक नवरात्र उत्सव 2025 का भव्य आयोजन शिव शक्ति मित्र मंडल अध्यक्ष श्री मधुकर गोपाल केने, उपाध्यक्ष श्री कुशापा कचरू पाटिल, सचिव श्री मंगलदास राजाराम पाटिल तथा शिव शक्ति मित्र मंडल के सभी कार्यकर्ताओं पदाधिकारियों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर दुर्गा माता की अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, कीर्तन, हरिपाठ, महाप्रसाद तथा महिला और बच्चों का सांस्कृतिक कार्यक्रम सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि सांस्कृतिक कार्यक्रम में भाग लिए महिला और बच्चों को शिव शक्ति मित्र मंडल द्वारा भेंट वस्तु देकर गौरव सम्मान से सम्मानित किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। भक्त जनेति साधु जनेति चंद्रभागे मध्याचिताय यमुक्ति विश्वशी नाम देव माधवशी नाम देव भावे होवाति। जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रघुनाई वल्लभा राई च वल्लभा भावे Yeah.
गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा मुलारंभारंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो पंथानंदया राघवाचा मना सज्जना भक्ती पंथेशी धावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व वदावा सदाचारा दोर साधून येतो तो चिरो मानवी धन्य होतो श्रीराम हरी वेटसी वा मधला समुद्रा जय जय रघुवीर समर्थ नमो नमः या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु कृष्णरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शांति रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमस्ते सर्वांनी लक्ष द्या तदनंतर आता महिलांचा हळदीकुंकू होणार आहे हॅलो हळदीकुंकू झाल्यानंतर लहान मुलांचे खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील आणि त्यानंतर पाककला स्पर्धा होईल सोसाइटी में आस्था माहिती घेतला का अंगावर शेवाल आली तुझा शेतकरी दमला माझ्या माणसांना काय खायला घालू मी पाऊस नाही तुझं नाव काय कोणता पेरा काय केलं तू पेरावा तू काय बनले आज तुझं नाव काय तू काय बनवले बोलीन बाय मच्छी कुठे तुझं नाव काय ओवी गणेश ठाकरे पूर्ण बोल ओवी गणेश ठाकरे काय बनवली सीता राम कुठे गायकर तू काय बनलास नाव काय हा ये बोल मावशी नाव काय ठीक आहे चालेल नाव काय जयंत संदेश पाटील तू काय बोलणार म्हणजे काय केलंय काय झालंय पेशंट कशाबद्दल काय मारामारी केली का तुला कोणी मारला ठीक आहे चल नाव काय तुझा अजित पाटील तू काय बनवले आज जनाबाई जनाबाईचा जाता घेऊन आली का तू ओव्या गाता येतात का तुला बोल नाव काय महेश गायकर हे कशाला लागलं कोणी मारलं तुला
हे काय केलंय चक्कर म्हणून चक्कर असतो असा करा भाई चक्कर म्हणून डोका काढतो पक्की दगडा मारतो गजानन पाटील, शिकारी यांचे स्वागत. त्याच्यानंतर आहे सौ उर्मिला संदेश आंबा माता. हार्दिक शुभेच्छा आहे. दीर्घ आयुष्य त्यांचं झालेलं आहे तरी त्यांना अमोल रत्नाराम मलबारी या सर्व महिलांचं जे स्वागत झालंय
बरोबर अतिशय सालाबादप्रमाणे या सर्व हरिपाठ महिलांना साड्या हॅलो शैला चरपडीना बाळाराम दुंडा पाटील हे त्यांचं स्वागत करत आहेत. नजारों के अनजाने के जहां नजारों के अनजाने के जहां से लाई मैं तो लाई बहारों के अफसाने भी वहां मुझे छूना ना दूर ही रहना परी हूँ मैं मुझे न छूना परी हूँ मैं मुझे न छूना सर्वप्रथम तर सर्व ग्रामस्थ नागरिकांना ॲडव्हान्समध्ये दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. नवरात्रोत्सव आमच्या मंडळाच्या माध्यमातून गेल्या 32 वर्षापासून आम्ही साजरा करतो आहे. सुरुवातीपासून पार्श्वभूमी सांगायची झाली तर सुरुवातीला 9 सभासद होते. त्याच्यानंतर वाढत आज हा समोर एवढा मोठा उपक्रम राबवण्यात आला आहे. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी ठेवून उपक्रम राबवले जातात. त्यावेळी सामाजिक संदेश दिला जातो. त्याचबरोबर दरवर्षी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. चालू वर्षी कीर्तन होते, भजनाचे कार्यक्रम झाले. विशेष करून हे सांगायचं आहे की आमची एक पिढी होती की ज्या पिढीने एक हरिपाठाची धुरा सांभाळली होती. वयाच्या अनुसाराने ते गेले, पण त्यांची धुरा सांभाळणारे आमचे बरेचसे मंडळीय सभासद आहेत. त्यामध्ये विशेष करून जेंट्समध्ये सदानंद शिकारे असतील, अनंत रावत असेल, महिला वर्गामध्ये पण बऱ्याचशा महिला आहेत, त्यांनीसुद्धा याची धुरा सांभाळली. तर ती आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की याच्या पुढे परंपरा कंटिन्यू चालू राहणार आहे. त्याचबरोबर एक सिस्टमॅटिक पद्धतीने आमच्या मंडळाचं काम चालू आहे. विशेष करून तुम्ही विचार कराल तर मंडप बघाल तर मंडपामध्ये जे मखराची सजावट केलेली आहे ते एक विशिष्ट वर्गाकडे दिलेलं आहे. एक आमच्यापेक्षा एक 20 ते 22 वर्षे तरुण वर्ग आहेत त्यांच्याकडे दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम हे आमच्या माध्यमातून मंडळाचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, खजिनदार असतील यांच्यामधून केले जाते. त्याचबरोबर रात्रीचा जो उपक्रम असतो त्यानंतर कीर्तन असेल, भजन असेल, प्रत्येक वेळेस प्रत्येकाचे एक आमच्या भाषेत त्याला पाळी बोलतो आपण, तर त्याच्यामध्ये आपण प्रत्येक 8 लोकांचे निवड केली जाते. त्या 8 लोकांनी पूर्ण रात्रभर त्या देवीची सेवा करायचा एक उपक्रम राबवला गेला आहे. त्याचबरोबर महिलांचे काही उपक्रम राबवले गेले. संगीत खुर्ची असेल, बास्केटबॉल असेल किंवा पाक स्पर्धा असेल, अशा बऱ्याचशा महिलांना इन्व्हॉल्व करून हा कार्यक्रम राबवला जात आहे.
आमच्या दृष्टीने आणखी एक अभिमानाची गोष्ट आहे की बराचसा महिला वर्ग बराचसा व्याप्ती या मंडळाने घेतलेले आहे. विशेष करून असं आहे की बऱ्याच ठिकाणी मंडळ आहेत, पण आमचा हा एक असं मंडळ आहे शिवशक्ती मंडळ की प्रत्येकाला सामावून घेणारं मंडळ आहे. आमच्या माध्यमातून मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी याची पत्रिका दिली जाते, जेणेकरून प्रत्येकजण या आनंदाचा सहभाग होईल आणि या उत्सवाचा आनंद घेईल. जवळजवळ 32 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे आणि या उपक्रमाची उत्पत्ती वाढत आहे पण कमी होत नाही. कारण त्याचं कारण म्हणजे आमच्या मंडळाचे सर्व सदस्य जे अतोनात मेहनत घेतात, रात्रंदिवस मेहनत घेतात आणि त्याच्यामध्ये सर्वांनी हिरिरीने भाग घेऊन हा कार्यक्रम एकदम आनंदात, उत्साहात आणि जोशात पार पाडतात. जवळजवळ 32व्या वर्षामध्ये आम्ही सातत्याने नवनवीन उपक्रम राबवतो. त्याच्यामध्ये कीर्तन असेल, भजन असेल किंवा अनेक महिलांचे छोटे मोठे खेळ असतात, पाक स्पर्धा झाल्या, जेणेकरून त्याच्यामध्ये सर्व महिला इन्व्हॉल्व होतील आणि सर्वांना आनंद मिळेल. त्याच्यासाठी खूप खूप मेहनत घेतली तरी आम्हाला काय त्याचा कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही आणि असाच उपक्रम आम्ही सातत्याने चालू ठेवू. जोपर्यंत आमच्यामध्ये आमच्या जनजागृत करायची ताकद तोपर्यंत आम्ही चालू ठेवू आणि पुढच्या वर्षीसुद्धा अशाच प्रकारे आम्ही हा उपक्रम लाभू आणि याचा नवीनता आणण्याचा प्रयत्न करू. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवरात्रोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा. आमचं मंडळ डिस्ट्रिब्युशन चालू झालेलं आहे. तिथून आमचे सर्व जे कार्यक्रमाची रूपरेषा असतात ते एकदम योग्यरीती पार पडतात आणि सर्व शांतपणे चालू असते. कार्यक्रमाची सगळी नियोजनबद्ध केलेले आहे आणि असा हा उपक्रम सतत असाच चालू राहील असं. कलाकाराचं नाव आहे अतिशय